भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय उपाध्याय आपल्यासोबत आहेत। सर, अधिवेशनाचा 4था दिवस आहे। एकूण काय काय तुमच्या मागणी असणार आहे सभागृहामध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघासाठी? बोरिवलीसाठी माझा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे मी सांगितलं होतं 1978 पासून या विभागात सतत भारतीय जनता पार्टी जिंकत आली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात बोरिवलीत विकास काम झालं आहे। पण त्यासोबत हिंदुत्व हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विकास आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यावरतीच मी पुढे काम चालू ठेवणार आहे। गेले 4 दिवस झाले विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यावरती आंदोलन करताना पाहायला मिळतं। वेगवेगळे मुद्दे आहेत। ईव्हीएमचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, याकडे कसं बघता? विरोधक त्यांचं काम करतात आहे, आम्ही सत्ताधारी आहोत, आम्ही आमचं काम करतो आहेत। त्यांनी नेहमीच आंदोलन करत राहावं ही आमची शुभेच्छा आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सातत्याने पाहायला गेलं तर आत्ता मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे, परंतु मंत्र्यांना अद्याप खाते दिलेले नाहीत। यामुळे कुठेतरी नाराजी वगैरे पाहायला मिळते। तुम्हाला काय वाटतं? कुठलीही नाराजगी नाही। मंत्रिमंडळ पहिलं आधी आपण सांगत होता की मंत्रिमंडळ होत नाही, आता मंत्रिमंडळ झालं आहे। आता लगेच तुम्हाला बातमीसुद्धा भेटेल की खाते वाटपसुद्धा होऊन जाईल। हे होते भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय उपाध्याय। मी गुणवंत दंगा, DRV न्यूज, नागपूर।